मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं। त्याच्यामुळे तोही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला। कालच ट्विट पण केलं, प्रेस नोट पण काढली, परंतु आज आपण सगळे मला भेटला तर मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं, अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। ही प्रक्रिया आहे। कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात। कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, नाही घेतला घेतच नाही निर्णय, त्याला काही अर्थ नाहीये। यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाहीयेत, त्या अजून 4.5 वर्षांनी आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मध्ये वन नेशन वन इलेक्शन, असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं जीएसटीच्या निमित्तानं, तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच। मग तो त्या ठिकाणी मान्य करूया सगळे लोक। त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं। पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते, जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं।